नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। नांदुरा शहर प्रतिनिधी सय्यद इम्रान यांची रिपोर्ट। नांदुरा येथे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर उत्साहात संपन्न। नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार, शासकीय योजनांचा लाभ थेट नागरिकांपर्यंत। नांदुरा नागरिकांच्या विविध शासकीय अडचणी तात्काळ व प्रभावीपणे सोडविण्यासाठी तालुका प्रशासनाच्या वतीने शुक्रवार दिनांक 8 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता नगरपरिषद टाउन हॉल नांदुरा येथे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आले। या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। सदर शिबिराच्या अध्यक्षस्थानी आमदार माननीय चैनसुखजी संचेती उपस्थित होते। प्रमुख पाहुण्या म्हणून नगराध्यक्षा माननीय मंगलाताई मुरेकर यांनी उपस्थिती दर्शविली। यावेळी नगरपरिषदेचे गटनेते, उपाध्यक्ष, विविध समित्यांचे सभापती, नगरपरिषद सदस्य व सदस्या तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने करण्यात आली। त्यानंतर प्रभारी तहसीलदार श्री एस वट्टे यांनी प्रास्ताविकातून शिबिरामागील उद्देश स्पष्ट करत नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे सांगितले। कार्यक्रमात मार्गदर्शन करताना आमदार माननीय चैनसुखजी संचेती यांनी शासनाच्या विविध कल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, यासाठी सर्व विभागांनी प्राधान्याने काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली। तसेच 1 जानेवारी 2011 पूर्वीच्या शासकीय जमिनीवरील रहिवासी अतिक्रमणांचे नियमानुकूलकरण करण्याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले। नगरपरिषद हद्दीतील प्रलंबित आवास योजनांमध्ये विशेषतः रमाई घरकुल योजना तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी नगरपालिका प्रशासनाला दिल्या। या समाधान शिबिरामध्ये महिला बचत गटांना धनादेशांचे वितरण करण्यात आले तसेच प्रधानमंत्री योजनांच्या लाभांचे वाटप करण्यात आले। नागरिकांना फेरफार, 7/12 उतारे, उत्पन्न दाखले, रहिवासी दाखले, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र, शिधापत्रिका, PMAY घरकुल योजना, जन्म, मृत्यू दाखले आदी विविध शासकीय सेवांचा लाभ तत्काळ उपलब्ध करून देण्यात आला। त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या या उपक्रमाचे स्वागत केले। कार्यक्रमाच्या शेवटी उपमुख्याधिकारी श्री देशमुख यांनी उपस्थित मान्यवर, अधिकारी, कर्मचारी व लाभार्थी नागरिकांचे आभार मानले। राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। नागरिकांच्या समस्या थेट ऐकून त्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेले हे स्वराज्य समाधान शिबिर नागरिकांसाठी दिलासादायक ठरले असून प्रशासनाच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीचे उत्तम उदाहरण म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे।